फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा म्हणजे नाताळ। 25 डिसेंबर रोजी साजरा होणारा हा ख्रिस्ती बांधवांचा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा केला जातो। ख्रिसमसच्या आधी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी ख्रिश्चन लोक ख्रिसमस रॅली काढतात। सोमवार 22 डिसेंबर रोजी रात्री कणकवली बाजारपेठमधून ही ख्रिसमस रॅली काढण्यात आली। पटकीदेवी मंदिर ते कणकवली बाजारपेठ मार्गे कणकवली पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवांसह इतर धर्मियांचे लोकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। या रॅलीत कणकवली शहरासह कळसुली, घोणसरी, वरवडे, कसवंत, तळवडे, फोंडा, साकेडी येथील ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा करून सहभागी झाले होते। येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित विविध वेशभूषा करून विविध देखाव्यांच्या माध्यमातून येशू जन्माची कहाणी सांगत सांता क्लॉजच्या रूपात सहभागी होत ख्रिस्ती बांधव भगिनी यात सहभागी झाल्या होत्या। विविध गाणी, प्रार्थना आणि जंगी मिरवणुका हे या रॅलीचे विशेष ठरले। कणकवली बाजारपेठेमधील पटकीदेवी मंदिर ते कणकवली पोलीस स्टेशनपर्यंत ही रॅली काढण्यात आली। कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या रॅलीत सहभागी होत ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या। तसेच कणकवली पोलीस स्टेशन येथे रॅली आली असता कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या हस्ते विजयी देखाव्याचे क्रमांक काढण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक नलावडे यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सेंट अँथोनी चर्च फणसवाडीचे फादर मनवेल डिसिल्वा, फादर विल्यम साल्ढाणा, सेंट उर्सुला स्कूलच्या प्रिन्सिपल आणि स्टाफ, रोजरी कॉलेजच्या सिस्टर सोफी आणि सिस्टर जोना यांसह अनेक ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते। येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आणि शांतीचा संदेश देणारी ही रॅली फक्त धार्मिकच नाही तर ख्रिस्ती बांधवांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहे। कसे झाले तरच जगातील वातावरण आनंदी आणि सुखमय होण्यास मदत होईल। सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा देताना प्रभू येशूचे प्रेम व मंगल स्मरण होते। येशूने मानवतेच्या कल्याणासाठी जन्म घेतला आणि त्याचे येणे ही सर्वांसाठी आनंदाची पर्वणी होती। आजही त्यांचे विचार शिकवण ज्यावेळी दिवस भरत आले त्यावेळी तिला कुठेच जागा मिळाली नाही। शेवटी
गुरांच्या गोट्यामध्ये येशूचा जन्म झालेला आहे. अगदी साधेपणाचं प्रतीक आहे येशूचा जन्म म्हणजे. आणि त्यावरती जो स्टार दिसतोय, तर 3 राजा ज्यावेळी येशूला भेटायला आले त्यावेळी सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी सर्वजण आपण आलात त्याबद्दल आणि या नाताळ सणाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभो, धनसंपत्ती लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता या ठिकाणी जे 3 देखावे आपण सादर केलेले आहे त्यामध्ये 1, 2, 3 असा नंबर देणं थोडंसं अवघड आहे, परंतु तरी 2 नंबरचा जो देखावा आहे तो सगळ्यात चांगला आहे असं मला वाटतं. परंतु बाकीच्या दोघांनी सुद्धा चांगलं केलेलं नाही असं मी म्हणणार नाही. बाकीच्या तिघांनी सुद्धा चांगल्या प्रकारे देखावे सादर केलेले आहेत, परंतु माझ्या मताने 2 नंबर जो देखावा आहे तो सगळ्यात चांगला आहे. धन्यवाद सगळ्यांचे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.